कोणी बाईक घेणारे असेल, चांगली ऑफर देणारा असेल तर आपण नक्कीच विचार करू तिला सेल करण्याचं. जर कोणी ओळखीचं असेल आणि कोणी मला खूपच कमी भावामध्ये फ्यूल पंप, फ्यूल इंजेक्टर आणि टोटल बॉडी R15 वर्जन 2 2016 मॅन्युफॅक्चरिंगचं भेटत असेल तुम्हाला, म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल असेल, त्या बाईकला सूट होईल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. सकाळचे 6:40 झालेले आहेत आणि पाऊस चालूच आहे. आता व्हिडिओ अपलोडिंगला टाकण्यासाठी उठलो होतो मी. पाहू शकता तुम्ही. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये, म्हणजेच नवीन बोरिंग व्लॉगमध्ये. कारण ट्रॅव्हल व्लॉग नाही म्हटलं की व्लॉग्स आपले बोरिंग असतात. जे कोणी 50-100 लोक डेली आपल्याला बघतात त्यांचा खूप खूप मी मनापासून धन्यवाद करतो. कारण की तुमच्यामुळेच मी डेली व्लॉगिंग करतो. कारण की जर तेही व्ह्यूज नसते आले तर आपल्याला व्लॉग्स पण करावे लागते. आणि आज मी चक्क लवकर उठलो, म्हणजेच 6:30 वाजता, आणि रात्री झोपलो होतो 11च्या अगोदरच, 10:30च्या अगोदरच झोपलो होतो. आणि बाकी उठलो होतो पण थंबनेल टायटल एडिट करून पुन्हा झोपलो आणि जाऊन उठलो 10 वाजता. मग थोडंफार वर्कआउट केलं, होम एक्सरसाइज, आणि आता जाऊन फ्रेश झालो आहे. आता वाजलेले आहेत 11:20 झालेले आहेत आणि आपला कालचा व्लॉग लाईव्ह झाला असेल. बाकी रात्रभर पाऊस चालू होता, आता जाऊन थांबलेला आहे. आणि सकाळी देखील मी एक क्लिप काढली होती, ती तुम्ही स्टार्टिंगलाच व्लॉगच्या बघितली असेल. आणि आज तसा 100% प्लॅन होता बीचला जायचं, सनसेट बघायला, पण प्लॅन कॅन्सल करावा लागेल कारण की आज सन दिसतच नाही मिळत. तरी बघू, जर संध्याकाळी प्लॅन झाला बीचवर जाण्याचा तर जाऊया. आणि काल खूपच सुंदर सनसेट झाला, जो आम्ही जिथून आम्ही खेळत होतो तिथूनच बघितला. जर बीचवर जाऊन पाहिला असता तर अजून चांगला प्रकारे मी तुम्हाला दाखवलं असतं आणि मी देखील बघितलं असतं. आता ब्लॅक कॉफी पिऊया, थोडेफार व्लॉग्स बघूया आणि नंतर जेवताना वगैरे व्लॉग कंटिन्यू करूया. तेव्हापर्यंत स्टे ट्यून. ब्लॅक कॉफ़ी पी लो गाइस, ब्लॅक कॉफ़ी मेरे साथ तुम भी पी लो. पाऊस आला, परत आला, तो आलाय आणि यावेळेस जोरदार आलाय. तर आता वाजलेले आहेत 1:30 आणि घरी बसल्या बसल्या थोडेफार व्लॉग्स बघितले. आणि सर्वांना प्रश्न पडला असेल की माझ्याकडे बाईक असूनही मी दुसऱ्यांची का वापरतो. मागे बाईक आहे पण रनिंग कंडिशनमध्ये नाही मिळत. तर पहिले तुम्ही बाईक बघून घ्या. सो दिस इज माय R15 गाईज. ही मागील 2 वर्षाच्या वरती झालं घरातच आहे, फक्त एकदा काढली होती. आता ती स्टोरी तुम्हाला सांगतो 2 मिनटामध्ये. तर झालं असं होतं की 2023मध्ये एप्रिलमध्ये आय थिंक सो की 2022मध्ये मी बाईक घरामध्येच ठेवली होती, रनिंग कंडिशनवाली बाईक. तर नंतर मी 2-2 महिने चालू करायचो. पहिले तर रेग्युलरली डेली चालू करायचो, नंतर 2-2 महिन्याने चालू करायचो. मग असं झालं की मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये की जुलैमध्ये काहीतरी मी बाईक दिली होती रिपेअर करायला. आणि ऑलमोस्ट सर्व पार्ट्स चेंज केले होते. ब्रेक पॅड सांगा, ऑइल सील्स, सर्वच, म्हणजे मोस्ट प्रोबेबली ऑलमोस्ट सर्व्हिसिंग वगैरे झाली होती. आणि त्या 2 महिन्या अगोदर मी बाईक चालूही केली होती. फक्त माझ्याकडून एक चुकी झाली की मी बाईक चालू नाही केली देता टाईम. आणि मग सर्व्हिस सेंटरला मी सांगितलं होतं की प्रत्येक पार्ट्स चेंज कर, त्याच्यानंतर फक्त बॅटरी कनेक्ट कर, कारण बाईक रनिंग कंडिशनमध्ये आहे. आणि तो बोलला की स्टार्टिंगलाच चेक करून घेऊया, पण मी नाही म्हटलं. मग असं झालं की बाईक चालूच नाही झाली. सर्व चेंज केल्यानंतर म्हणजे मी ऑलमोस्ट 15,000 रुपये खर्च केले आणि त्यानंतर चालू नाही झाली. मग बाजूला R15 होती. आता 6 दिवस बाईक सर्व्हिस सेंटरलाच होती. तो बोलला पहिले की फ्यूल पंप गेला. मी सांगितलं ठीक आहे, नवीन टाकूया. नंतर तो बोलतो फ्यूल पंपही गेला आहे आणि फ्यूल इंजेक्टरही. मग मी सांगितलं फ्यूल इंजेक्टर देखील टाकू. मग तो बोलला की थ्रोटल बॉडी गेले, म्हणजे तिन्ही पार्ट्स लाईनीमध्ये गेलेले आहेत. मी सांगितलं एक काम कर मित्रा, आता तरी माझ्याकडून एवढा खर्च पॉसिबल नाही मिळत, बाईक जशी होती तशी करून दे, मी घरी घेऊन जातो. आणि मी त्याला पे केलं जेवढं काही खर्च झालं. बाकी पार्ट्स मी दिले होते त्याला थोडेफार, तेही चेंज केले होते. तर ऑलमोस्ट 15,000 खर्च झाला. आणि त्यानंतर मी बाईक घरी आणून पुन्हा घरामध्येच ठेवली. म्हणजे
2 वर्ष घरामध्ये उभी होती. त्यानंतर बाहेर फक्त 6 दिवस सर्व्हिस सेंटरला होती. माझं एक आहे की मित्राकडे वगैरे बाईक असायची, ते चालायचं मला, पण मी सर्व्हिस सेंटरला 1 दिवसाच्या वरती नाही ठेवलं. आणि फर्स्ट टाईम मी 1 हफ्ता पूर्ण बाईक सर्व्हिस सेंटरला ठेवलेली. आणि आत्ताही मला अजूनही खूप दुःख होते की माझी बाईक घरात उभी आहे आणि ती ऑलमोस्ट 38,000 किलोमीटर चाललेली आहे अजूनपर्यंत. एका वर्षामध्ये 16,000 चालली होती. त्यानंतर मग मी जास्त चालवलीच नाही आणि 3 दिवसामध्ये 1,000 किलोमीटर चालवली होती आणि विदाऊट पासिंग मी सर्व्हिस केली होती बाईकला. तर आता होपफुली 10 वर्ष कंप्लीट होणार आहेत माझ्या बाईकला 23 ऑगस्ट 2026ला. तर त्या अगोदर मी तिला रिपेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि 10 वर्ष होणार आहेत आणि मला 25 झालेले आहेत. म्हणजे मी 15 वर्षाचा असताना ही बाईक घेतली होती. मी नव्हती घेतली, मला गिफ्ट केली होती माझ्या आजोबांनी. नाहीतर जर गिफ्ट वगैरे नसती केली आणि फर्स्ट बाईक नसती तर मी ही कधीच सेल केली असती. आताही मध्ये मध्ये असं वाटते कधी कधी की सेल करावं, पण एक फिलिंग जोडलेली आहे बाईकसोबत, तर मी सेल नाही करू शकत. आताही 2-3 महिने उभीच होती, तिला मी फडका देखील मारला नव्हता. आता ज्या ठिकाणी ती उभी होती तिथे थोडं पाणी पडत होतं पत्र्याचं, त्याकरता ती बाजूला घेता मग मला खूप वाईट वाटलं. तर ती खूप डस्ट वगैरे, बघा घरात जरी वस्तू उभी असली तरी त्याच्यावर धूळ वगैरे साचते आणि त्याकरता आता ती मी पूर्ण क्लीन केली. 15-20 मिनटं घेतले. पहिले मी बाईक स्वतःच वॉश करायचो, 2 तास घ्यायचो आरामात. आता देखील बाईकिंग कंटेंट मी तुमच्याकडे पर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेल थोड्या महिन्यामध्ये. हिला आपण नक्कीच रिपेअर करूया. जर कोणी ओळखीचं असेल आणि कोणी मला खूपच कमी भावामध्ये फ्यूल पंप, फ्यूल इंजेक्टर आणि टोटल बॉडी R15 वर्जन 2 2016 मॅन्युफॅक्चरिंगचं भेटत असेल तुम्हाला, म्हणजे तुमच्याकडे अवेलेबल असेल, त्या बाईकला सूट होईल, तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आपण डील क्रॅक करूया. नाहीतर कोणी बाईक घेणारे असेल, चांगली ऑफर देणारा असेल, तर आपण नक्कीच विचार करू तिला सेल करण्याचं. नाही, ही मस्ती होती, सेल नाही करणार. आज जेवणामध्ये आहे राईस, पापड, दही आणि मुगाची भाजी. काल सारखंच सकाळपासून बाहेर नव्हतं निघालो, कारण की आज निमित्त आहे पावसाचा. बरं, पाऊस तर पडतच आहे. तर आता विचार केला संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत, तर काहीतरी गरमागरम खाऊ. तर आता आम्ही चालल्यात पंचाळीला वडापाव खाण्यासाठी. आज जेवणामध्ये आहे गवारची भाजी, चपाती, पापड आणि दही. 9:15 झाले, जेवण वगैरे झालेलं आहे. आज सकाळपासून फक्त बाहेर वडापाव खाण्यासाठी गेलेलो, ते बोईसर बाजूला. नंतर गेलो उमरोळीच्या खाडीवर, थोड्या वेळ बसलो, मग घरी आलो आणि आता जेवण झालेलं आहे. तर होप करतो हा व्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.